प्रार्थनेने सुरुवात करा. श्री हरिः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. कर्मसन्न्यासयोग. अर्जुन उवाच. व्हिडिओ चालू ठेवा. करू का चालू? हो. मग एकच मिनिट, मी वरती जाऊन बसते. ते बसते इथं हातात घेऊन बसले ते. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगाञ्च शंससि तयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. भगवान पुन्हा पुन्हा कर्म अकर्म यज्ञ ज्ञान इंद्रियांच्या निग्रहाबद्दल सांगत आहेत. वाईट कर्मांचा त्याग करून सत्कर्म करावे व ते पण करावे, त्याचे करते पण आपणाकडे घेऊ नये असे सांगत आहे. परंतु गोंधळलेल्या मनस्थितीचा झालेला अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही एकदा म्हणता म्हणजे सांगता कर्माचा त्याग करावा, परत तुम्हीच म्हणता तुम्हीच कर्माची प्रशंसा सुद्धा करता. तर आता मला नक्की जे योग्य आणि कल्याणकारक आहे तेवढंच सांगा बरं, आणि त्यात सुद्धा जे सोपं आणि चटकन फायद्याचं आहे असंच सांगा. ते ऐकून भगवंतांना आनंद झाला. म्हणजे असं झालं की आई कामधेनू आणि मुलगा खेळायला आकाशातला चंद्र मागतोय, तर त्याचा हट्ट पुरवायला किती वेळ लागेल. तसंच इथं सुद्धा झालं आहे. साक्षात भगवंत आपल्या प्रिय शिष्याच्या मागण्या पूर्ण करायला तयार आहेत. तिथे कोणत्या गोष्टीची कमतरता असेल? भगवंत म्हणाले, अरे अर्जुना, होय होय सांगतो सांगतो. अरे, कर्माचा त्याग आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षदायकच आहे. परंतु या दोन्ही पेक्षा जास्त श्रेष्ठ म्हणशील तर कर्मयोगच श्रेष्ठ आहे. सारासार विचार जर केला, कर्मयोग श्रेष्ठ तर आहेच, शिवाय याच्या आचरणाचे फळ सुद्धा मिळतेच. यासाठी तुला कर्मसन्यासाची लक्षणे सांगतो, म्हणजे तुला पटकन समजेल. जो साधक झालेल्या किंवा होऊन गेलेल्या गोष्टीची आठवण काढत नाही, लाभासाठी हाव धरत नाही असतो, मी माझे असे त्याच्या मनात सुद्धा येत नाही, त्याची विषयाची इच्छा सुटलेली असते, तो अखंड सुखाच्या सागरात डुंबत असतो आणि सर्व करण्यासाठी संसाराचा त्याग वगैरे सुद्धा करण्याची गरज नसते. कारण विकार नष्ट झाल्यावर संसारात राहून सुद्धा बंधने नष्ट झालेली असतात, कल्पना नाहीशा झालेल्या असतात. त्यामुळेच तर कर्मत्याग व कर्मसन्यास हे दोन्ही सारखेच आहेत असे तुला सांगतो. परंतु काही लोक मात्र हे दोन्ही मार्ग वेगळे वेगळे आहेत असे म्हणतात. ते त्यांचे अज्ञानच म्हणावं लागेल. मी तुला सांगतो की दोन्ही पैकी एक मार्गाचे अनुसरण केले तरी सुद्धा फळ मात्र दोन्हीच प्राप्त होतं. अरे, आकाश व पोकळी यात जसा वेगळेपणा नाही ना, अगदी तसाच सांख्ययोग आणि कर्मयोग यात सुद्धा भेद नाहीच. अरे, निष्काम कर्मे करून मोक्षरूपी पर्वतावर चढतो तो परमानंदाचे शिखर गाठतो, आणि कर्ममार्गाचे आचरण करीत नाही तो उगीच संन्यास घेण्याच्या फंदात पडतो. हे चराचर भगवंताने निर्माण केले आहे. इथल्या प्रत्येक प्राणी मात्रामध्ये वस्तूमध्ये त्याचा वास आहे,
त्यामुळे माझ्या छोट्या सुद्धा चुकीने जर कोणी दुखावले तर माझ्या भगवंताला वाईट वाटेल. त्यामुळे चांगले वागणे, सत्कर्म करणे हे माझे परम कर्तव्य ठरते. अशा भावनेने जो वागतो त्याला कोणत्याही प्रकारच्या कर्माची बाधा होत नाही, कारण प्रत्येक वेळी त्याचा हेतू हा शुद्धच असतो. केवळ त्याचमुळे दिसताना हा साधक इतर मानवांप्रमाणे खाणे, पिणे, उठणे, झोपणे, पाहणे, ऐकणे इत्यादी क्रिया करताना दिसत असला तरी पण शारीरिक गरजा पूर्ण करत असताना आत्मा, मन मात्र त्या साधकाचे त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर असते. कुठेही मीपणा नसतो. हे ईश्वरा गोष्टीमध्ये हा एक देह तना मनाने तुझेच स्मरण चिंतन करीत आहे. मनुष्य योनीकडून तुझ्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे आचरण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे, या विचारामध्ये तो साधक असतो. त्यामुळे होतं काय, माझं माझं न म्हणता ब्रह्मार्पण बुद्धीने वागल्या कारणाने कमळ जसं पाण्यात चिखलात उगवतं, परंतु ते चिखलाने कधी सुद्धा माखलेलं नसतं, एकदम स्वच्छ असतं व पाण्याने भिजलेले पण नसतं. तसा हा साधक सुद्धा निर्लेप, निर्विकार, तरल परमेश्वर रूपच असतो. हा योगी केवळ आत्मशुद्धीसाठी शरीर, मन, बुद्धी व इंद्रियांची कर्मे फळाची अपेक्षा न ठेवता करत असतो. जे कर्म बुद्धीला समजण्यापूर्वी, मनात उद्भवण्यापूर्वी होते ते कायिक कर्म, आणि इंद्रियांना माहितीही न होता जे कर्म होते ते मानसिक कर्म. जसे एखादा भ्रम झालेला व्यक्ती बोलतो एक, करतो एक, आणि त्याला जाणीव तर कशाचीच नसते. याशिवाय सर्व काही जाणून समजून उमजून केलेले कर्म म्हणजे बुद्धियुक्त कर्म. एकनिष्ठेने भक्ती करणारा हा जीव अढळ अशी शांती प्राप्त करतो. तो केलेल्या सर्व कर्माची फळे मला श्रीकृष्ण परमात्म्याला अर्पण करतो, आणि जो लोभी केलेल्या कर्माचा स्वतः टेंबा मिरवतो, मी केलं अशी दर्पोक्ती करतो, तो जीव बद्ध जीव होय. केलेले प्रत्येक कर्म कृष्णार्पण करणे म्हणजे 9 द्वारे असलेल्या या नगरीत सर्व काही करूनही काहीही न करता करविता आनंदाने राहणं होय. फरक एवढाच की इतरे जन फळाची अपेक्षा करतात किंवा कर्तृत्वाचा हक्क आपलाच आहे असं अहंकाराने मिरवतात. तिथं हा साधक मात्र तेच कृत्य करून करणारा तो परमेश्वर मी निमित्त मात्र, किंवा परमेश्वराने माझ्याद्वारे त्याला अपेक्षित असणारे कर्म माझ्याकडून करून घेतलं असा तो भाव ठेवतो. या 9 द्वारे असलेल्या या नगरीचा स्वामी म्हणजे देह धारण केलेला जीव. कर्माची निर्मिती किंवा कोणास कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही. हा सर्व प्रकृतीचा म्हणजे मायेचा पसार आहे. ईश्वर स्वतः करता नाही, परंतु प्रकृतीच्या अर्थात मायेच्या सहाय्याने तो त्रिभुवनाचा विस्तार करतो. परंतु जरी त्याला तरी तो कोणत्याही कर्माने नष्ट होत नाही, म्हणून त्याला कोणतेही कर्म चिटकत नाही. तो परमात्मा सर्वत्र व्यापून असतो. सर्व जीवात, सृष्टीत, चराचरात व्यापून सुद्धा कोणतीच आसक्ती नसल्या कारण उत्पन्न झाले, लयाला गेले याची त्याला गंध वार्ता सुद्धा नसते. परमेश्वर ना कोणाचे पाप आपल्याकडे घेत ना पुण्य, परंतु मायेमुळे हे झाकोळले गेले असल्या कारणाने जीव मोहात सापडतात. तो सगुण स्वरूपाच्या संगतीने क्रीडा करतो हे एकीकडे, तर दुसरीकडे त्याच्या सामर्थ्याच्या निर्गुणपणाला सुद्धा कुठेही धक्का पोचत नाही. आपण म्हणतो तो उत्पन्न करता आहे, तोच पालन करता आहे आणि तोच संहार करता सुद्धा, परंतु हे सुद्धा केवळ आणि केवळ अज्ञानच बरं. परंतु जेव्हा हा ज्ञानाचा प्रकाश विचारांवर पडतो तेव्हा जसा सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवले की अंधार नाहीसा करून सर्वत्र चैतन्याचा संचार होतो, अगदी त्याप्रमाणे होते बघ पार्था.
तुला आणखी दिव्य व गूढ असे ज्ञान सांगतो. अज्ञान जेव्हा नष्ट होते तेव्हा भ्रांती म्हणजे संशय नष्ट होतो. ईश्वराचे नाकर्ते पण समजते आणि त्याचे अकर्ते पण समजले की मग मी सुद्धा अकर्ता आहे हे सिद्ध होते. पर्यायाने तो व मी एकच आहे. साक्षात त्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्याची बुद्धी लीन झाली आहे, रममाण झालेली आहे, तेच परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे हे पक्के जाणल्या कारणाने जन्म मरणाच्या त्यांच्या येरझारा थांबतात. साधक स्वतःला ब्रह्मरूप मानून रात्रंदिन त्याच्याच अनुसंधानात राहतो आणि जसे स्वतः ब्रह्मरूप आहोत तद्वत ही सृष्टी ही ब्रह्मरूपच आहे ते जाणतात. नव्हे त्या दृष्टीनेच ते पाहतात. अर्जुना तुला प्रतो म्हणजे तुझ्या चटकन लक्षात येईल. भाग्य जसे कौतुकाने सुद्धा अभाग्य म्हणजे काय हे समजूच शकत नाही, किंवा सूर्याला अंधार हा माहितीच नाहीये. हे पदार्थ हे पाहायचे असेल सूर्याने जर ठरवले की अंधार कसा असतो तर त्याला ते पाहणं ही शक्य नाही. किंवा चंद्राला उष्णता गरम काय असतं हे कधी माहित नाही, तो शीतच आहे, त्याला हे कधी समजणार नाही. अगदी तसंच या ज्ञानाच्या प्रकाशात पण आहे बरं कारचा प्रकाश आला की अज्ञानाला तिथं मुळी थाराच नाही. अज्ञान हे नष्टच होऊन जाणार. विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, सर्व ज्ञानाने परिपूर्ण असा साधक ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ यांच्या सर्वांच्याच ठिकाणी अर्जुना ब्रह्म हे दोषरहित व सम म्हणजे स्थिर आहे. त्याप्रमाणे त्या साधकाचे मन व बुद्धी पण स्थिर आहे. या साधकांनी या जन्मातच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवली आहे. समाजात राहून सर्व लौकिक व्यवहार करत असून सुद्धा तो स्थिर बुद्धीचा असतो. जरी त्याचे शरीर, त्याचे नाव इतरांप्रमाणे असले तरी तो ब्रह्मरूपच असतो. आता तुला त्याची लक्षणे सांगतो. हा जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे त्याच्या जीवनात येणारे त्याच्या स्वतःच्या आवडीचे प्रसंग असोत अथवा न आवडीचे, त्याचा त्याच्यावर कोणताच बरा वाईट परिणाम होत नाही. दोन्ही प्रसंगी तो स्थित, शांत, निश्चळत असतो. माझ्यावर आता हे संकट आलेलं आहे तर ह्या संकटाच्या मागे सुद्धा भगवंतांची काहीतरी योजना असेल की याच्यानंतर काहीतरी माझ्या जीवनात वेगळं घडणार असेल जे माझ्या हिताचं असेल, हा तो विचार करतो. भगवान श्रीहरी म्हणतात तोच तर स्वतः ब्रह्मस्वरूप. मग त्याने इंद्रिया अधीन न होता विषयांचे सेवन केले नाही, यात विशेष असं काय रे? ज्याचं अंतःकरण आत्मसुखाच्या पूर्णतेने संतुष्ट, तृप्त झाले आहे, त्याचे मन कशाला इंद्रियांच्या विषयांकडे ओढ घेईल? ते म्हणजे असं झालं की ज्यांना अमृत चाखलं आहे त्याला विषयाची चव पाहण्याचा विचार मनात येणार नाही, नाही का? कारण त्याला यांचे लाड पुरवून मिळणारे विषय सुख याचा अंत हा दुःखदच आहे. या विषयाची सुरुवात कितीही सुखावह अशी वाटणारी असली तरी त्याच्या शेवटी दुःख, उद्वेग, संताप याशिवाय कशाचीच प्राप्ती होत नाही. तिला कठीण वाटणारा इंद्रिय निग्रह हा परमसुखाची चिरंतन अनुभूती देणारा ठरतो. म्हणून हे भौतिक शरीर त्यागण्यापूर्वी म्हणजे मृत्यू येण्याच्या पूर्वी पर्यंत वाणीने मृदू गोड बोलणे, रागावर नियंत्रण ठेवणे, मन लोभ मोह इत्यादींनी भरकटू न देणे, भुकेचा विचार न करता सतत पोट भरत राहणे, जननेंद्रियाचे आवेग रोखणे, अशा प्रकारे बाह्य विषयांकडे ओढ घेत असतात. त्याला रोखून अडवून धरू शकतो तो योगी व सुखी होय. अर्जुना म्हणजे ह्या सर्व बाह्य गोष्टींचा विचार मनातून काढून टाकल्यामुळे मन आपोआपच आपल्या आतमध्ये डोकावू लागते. ते स्थिर शांत असल्यामुळे मी कोण, कोठून आलो, या जीवनाचं इति कर्तव्य काय, असे प्रश्न त्याला योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने या विश्वाचा निर्माता कोण, आपल्या जन्माचे प्रयोजन काय हे समजू लागते. म्हणजेच आत्मसाक्षात्कार होतो आणि असा तो योगी ब्रह्मपदालाच प्राप्त होतो.
असे आत्म आनंदात मग्न असलेले योगीजन सुख दुःख या संकल्पनेच्या पलीकडे गेलेले असल्या कारणाने ते इतर बद्ध जीवांच्या कल्याणाच्या कार्यामध्ये व्यस्त राहतात आणि ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करून घेतात आणि पुन्हा कधीच काम क्रोध इत्यादी मूळ वृत्तीवर येत नाही. मोक्षरूप परब्रह्म आत्मज्ञान यांचे जे साध्य ते हे पुरुष होत. हे देहातच राहून असे कसे ब्रह्म पावले असे तुला वाटत असेल तर तुला आणखीन सांगतो. इंद्रियावर नियंत्रण प्राप्त केल्यानंतर, अंतर्मुख अवस्था प्राप्त झाल्यानंतर हे योगीजन पुढे काय करतात तर दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आपली दृष्टी स्थिर करून आपला श्वास आणि प्रश्वास यांची गती दीर्घ व समान ठेवतात. म्हणजे प्राण व अपान वायू नियंत्रित ठेवतात आणि अंतिम ध्येय गाठतात. म्हणजे परमेश्वर स्वरूपास प्राप्त होऊन मानवी जन्माचे सार्थक करून घेतात. अर्जुना, अरे आपण घेत असलेला अनमोल आहे. स्थिर व दीर्घ श्वसन क्रिया ही परमेश्वराची प्राप्ती करून देते. बुद्धी स्थिर ठेवते म्हणजे कोणत्याही लहान मोठ्या प्रलोभनांना बळी पडत नाही. भोक्तारी यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. आणि ह्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, म्हणूनच यज्ञ व तप यांचा भोगता मी परमात्मा श्रीकृष्ण सर्व प्राणी मात्रांचा सखा मित्र आहे. अशा मला जो जाणतो, माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, त्याला शांतीची समाधानाची प्राप्ती होतेच होते. हे सर्व ऐकून अर्जुनास योग मार्गाबद्दलची उत्कंठा आणखीनच वाटू लागली व भगवंतांच्याकडे त्याबद्दल आणखी माहिती सांगण्यासाठी त्याने विनंती केली. तेव्हा कृपाळू परमात्मा श्रीकृष्णांनी आपल्या लाडक्या भक्ताला ती सांगितली सुद्धा. ते आपण पुढील 6व्या अध्यायात पाहू. या ठिकाणी भगवद्गीतेतील कर्मसन्यास योग नावाचा 5वा अध्याय संपूर्ण होत आहे. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. छान सांगितली ते, खूप सुंदर. शॉर्ट झाली आजची, थोडी शॉर्ट झाली पण सुंदर सांगितली. हा, काही हे इतकं कठीण आहे ना, ते समजून घेऊन येईपर्यंत. कायेन मनसा बुद्ध्या कैवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. अंतशुद्धीस्तव ते योगी सोडून या आसक्ती देहेंद्रिय मन बुद्धी द्वारा केवल कर्मे करीती. भावार्थ गीतामध्ये असं सांगितलंय. योगी आपलं अंतःकरण ज्ञानग्रहणासाठी योग्य व्हावं म्हणून कर्मयोगाद्वारे प्रयत्नपूर्वक शुद्ध करत असतात. चित्तामध्ये अधिकाधिक प्रमाणात सत्वगुणाचा प्रादुर्भाव राहणे म्हणजे ते शुद्ध होत जाणं होय. रजोगुण तर कर्मासाठी आवश्यक असतोच, पण योगामुळे त्यातील उपभोग प्रवृत्ती आणि मोठेपणा किंवा मान्यता मिळवण्याचा अहंकारात्मक भाग कमी होतो. उत्कृष्ट कर्मांनी रजगुण शांत होतो आणि त्या कर्माच्या पाठीमागे अहम आणि आसक्ती नसल्यामुळे तेच कर्मबंधनाला कारण न होता मुक्तीला सहाय्यभूत होतं. कर्माच्या मागे निष्कामता असणं आणि कर्तृत्वाच्या अहंकाराचा संग नसणं ही 2 कर्मयोगाची मुख्य तत्वे आहेत. यांना गीतेने मागील श्लोकात अर्पण भक्तीची जोड दिली आहे. कर्माचं कर्तृत्व आणि फळ दोन्ही ईश्वरार्पण करण्याने एकतर कर्त्याच्या मनावरचा ताण कमी होतो आणि कर्मयोगाच्या कोरडेपणाला भक्तीचा ओलावा प्राप्त होतो. आता चित्त शुद्धी होते म्हणजे काय होते, तर चित्ताच्या शुद्धीत अनेक गोष्टी येतात. एक म्हणजे मनात वाईट विचार येतात, वाईट वृत्ती येत नाहीत. एक म्हणजे मनात वाईट विचार, वाईट वृत्ती येत नाही. प्रत्येक गोष्टीकडे किंवा घटनेकडे पूर्वग्रह दृष्टीने न पाहणे ही क्षमता प्राप्त होते. नाहीतर आपल्याला कोणी काही सांगितलेलं असलं की आपल्या मनात त्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी आधी त्याच्याविषयी ऐकलेलं सगळं येतं. याला पूर्वग्रह दूषित म्हणतात. तर तसं ते होत नाही.
ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात दृष्टी देखणी होते. याचा अर्थ जगात चांगल्या वाईट अशा सर्व गोष्टी असतात, त्यातले चांगले पाहू शकणारी आणि ग्रहण करू शकणारी अंतःकरणाची भूमिका म्हणजे देखणी दृष्टी. दृष्टी सूक्ष्म तत्वाप्रत जाते, ती देखणी दृष्टी. चुकीचे, नैराश्यवादी, अनावश्यक विचार चित्तातून जाणं आणि ते वास्तववादी विधायक वृत्तीचे उत्साही उत्स्फूर्त असणं, हे आहे चित्तशुद्धीचे लक्षण. असे चित्त जीवनाचा आनंद घेण्याकडे मात्र उपभोग वृत्तीने पाहत नाही. त्यात ज्ञानप्रधानता असते, तत्वाचा वेध घेण्याची प्रवृत्ती असते. अधिकाधिक काळ ते आत्मस्वरूपाशी युक्त होऊन राहू शकतं. खऱ्या अर्थाने योगयुक्त होऊ लागतं. अशा विविध अंगाने विकसित होऊन तू ईश्वर तत्वयुक्त म्हणजे आत्मतत्वयुक्त होऊन राहणं, या दिशेने प्रगत होत जाणाऱ्या चित्ताला शुद्ध होत असलेले चित्त असं म्हणता येतं. पांडुरंग शास्त्री यांनी असं म्हटलं होतं की जो अहंकार रहित व वासनारहित कर्म करतो तो योगयुक्त होतो. पण एवढ्याने त्याचे वर्णन पूर्ण होत नाही. ते पुढे म्हणतात, योगयुक्त शब्दाचा अर्थ मी 5 मिनिटात सांगितला, पण योगयुक्त व्हायला कदाचित 5 जन्म लागतील. निष्काम आणि भक्तियुक्त अंतःकरणाने केलेले सर्व प्रकारचे उपासना, सत्कर्म, प्राप्त कर्तव्य कर्माचे योग्य आचरण यामुळे हळूहळू चित्त शुद्ध होत जातं आणि त्याबरोबर ईश्वर तत्वाचा म्हणजे आत्मतत्वाचा अंतरात वेध घेण्याच्या प्रयत्नाने ते जास्त वेगाने शुद्ध होतं. कर्म ईश्वरार्पण करणे ही भावनात्मक प्रक्रिया आहे. तिला या श्लोकामध्ये आणखी एका प्रक्रियेची जोड दिलेली आहे. ती म्हणजे केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने वा इंद्रियांनी कर्म करणं. याचा अर्थ काय आणि त्यामागची प्रक्रिया काय आपण बघूया. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिना कर्म कुर्वन्ति, हे जे सांगितलंय. आता शंकराचार्य म्हणतात की केवल हे पद काया, मन, बुद्धी आणि इंद्रिय यापैकी प्रत्येकाला स्वतंत्रपणे लावलं गेलं आहे असं समजलं पाहिजे. केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने, केवळ इंद्रियांनी सुद्धा योगी कर्म करतात. शंकराचार्यांनी असंही म्हटलंय की केवळ या तर ममत्व रहित होऊन केवळ ईश्वराप्रित्यर्थच मी कर्म करतो आहे. मला फल प्राप्त व्हावं म्हणून करत नाही. आणि ही जी या ज्या भूमिकेतून इंद्रियांकडून जे कर्म होतं ना, केवळ की इंद्रियांकडूनच होणारं कर्म, याचं विश्लेषण मग ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. केवलेन कायेन, केवळ शरीराने कर्म. आपण आता ज्ञानेश्वरीतलं इथे नाही घेऊ कारण ते वाढत जातं मग बरंच म्हणून. श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की एकदा रामकृष्ण असं सहजच बसले होते. त्यांच्या आजूबाजूला काही युवक होते. महेंद्रनाथ सावकाश घे, खूप फास्ट होत आहे. अच्छा, सावकाश बोल, खूप फास्ट होत आहे. हो. हो. रामकृष्ण असे सहजच बसले होते. त्यांच्या आजूबाजूला काही युवक होते. महेंद्रनाथ गुप्तही होते. तसे रामकृष्ण शांतच बसले होते आणि मध्येच एकदम हसले. पुन्हा शांत बसले, पुन्हा हसले आणि म्हणाले, हसू येतंय. त्या हसण्याला काही कारण नव्हतं. कुठला तरी प्रसंग घडला म्हणून ते हसत नव्हते किंवा कुठला प्रसंग आठवून ते हसत नव्हते. लहान मुलाला जसं सहज हसू येतं त्याप्रमाणे ते सहज हसत होते. त्याच वेळेला अंतःकरणाची हसण्याची अवस्था ते स्वतंत्रपणे स्वतः पाहत देखील होते. या ठिकाणी जो ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेला भाव आहे की बालकाच्या चेष्टेप्रमाणे योग्यांची केवळ शरीराने कर्म होतात, त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. खर तर हा प्रसंग खूप साधा आहे, कुणीही त्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण मग महेंद्रनाथ गुप्त म्हणजे ज्यांना एम किंवा मास्टर महाशय असं म्हणायचे, त्यांनी हे सर्व प्रसंग लिहून ठेवले. म्हणून आज त्यांच्या शब्दांचा, कृतींचा आपण भक्ती, ज्ञान, योग यांच्या तत्वानुसार मागोवा घेऊ शकतो. सर्व विश्व कल्पना मात्र असून आत्मा सनातन आणि मुक्त आहे हे जाणून ज्ञानी पुरुष जगात बालवत क्रीडा करत राहतात. असं म्हटलं तर त्याच्यात तो बालिशपणा नसतो,
असं एका श्लोकात सांगितलं आहे की सर्वारंभेषु निष्कामो यश्चरेद बालवन मुनिः न लेपस्तस्य शुद्धणेपी कर्मणी. म्हणजे मुनी कर्मांचा आरंभ लहान मुलाप्रमाणे निष्कामपणे कर्तृत्व भाव विरहित वृत्तीने करतो. त्या कर्माचा त्याला लेप लागत नाही. केवळ बुद्धीने कर्म, केवळ मनाने कर्म. मग याच्यात काय आहे, तर शरीराची हाल मात्र कल्पना करण्याचं कर्म करतच राहतो. सतत मनात विचार येतच राहतात. त्यात स्वार्थ काही आहे का, तर नाही. अहंकार किंवा उपभोग इच्छा आहे का, तेही नाही. ज्यात आत्मसंबंध जोडला जात आहे अशा प्रकारचा मनाचा व्यापार आणि सहज स्फुरणातून उठणारे मानसिक कर्म योग्यांकडून घडतं आणि त्यामुळे ते कर्माच्या बंधनात पडत नाही, कारण त्यामागे अहम कर्तृत्व भावना नसते. बुद्धीने कर्म करताना कसं होतं मग, तर यात विचार प्रधानता असते. त्याला धरून मुख्यतः कर्म होत असतं. त्याला केवळ बुद्धीचे कर्म असंही म्हणता येतं. या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही बुद्धी जी असते ही देहाशी जोडलेली नसते. हे कर्म म्हणजे देहाचे सुख मिळवणं, उपभोग मिळवणं, स्वतःला मोठेपणा मिळवणं, हे हेतू ज्यात अंतर्भूत नाहीतच, असं हे बौद्धिक कर्म. त्यात एखाद्या उपक्रमाची उत्स्फूर्त आखणी असू शकते, पण ती स्वार्थगंधरहित असते. अशा बौद्धिक कर्मामध्ये स्वतःचा देह, स्वतःचे व्यक्तिमत्व या सर्वांचा संबंध नसतो. ईश्वर प्रेरणेनुसार उद्भवलेल्या उद्देशाला धरून बुद्धी काम करते. कोणत्याही वैयक्तिक लाभाचा त्यात भाव नसतो. कर्म बुद्धीच्या अंगाने जसं व्हायला हवं तसंच होत असतं, परंतु त्याने चित्तशुद्धी होणार नाही. उलट चित्तावर आसक्तीचा लेप आणि अपेक्षांचे ओझे लादले जाईल. केवळ शरीर, केवळ मन, केवळ बुद्धी यांची कर्मे याचा थोडा आढावा घेऊन मग केवळ इंद्रियांची कर्म म्हणजे काय हे बघितलं पाहिजे. शारीरिक कर्म म्हणजे बालकासारखी चेष्टा, त्याला अगदी छोटा का होईना तत्कालीन उद्देश असतो. लहान मूल अगदी खुळखुळा वाजून स्वतःच ऐकत पडलेलं असतं, तर त्यात मनाची इच्छा असते. बुद्धीचा विचार आणि या पाठीमागे असलेला अहंकार हे काहीही नसलं तरी खुळखुळा हलवणं, त्याचा नाद ऐकणं धीरगामी असतं. आता महत्वाचं बघायचं म्हणजे इंद्रियांचा कर्म. जेव्हा चित्त आत्ममग्न असतं तेव्हा बाह्यता कर्म होत राहिलं तरी एकूण वृत्तीच जवळजवळ शून्यावर असल्यासारखे होतात. मन बुद्धीचेही कर्म नाही, ही फारसे कर्म नाही. संबंधित विषयाशी इंद्रियांचा संयोग झाला तरी अवधान त्याकडे जात नाही. इंद्रिये जेवढ्यास तेवढं कर्म करतात. उदाहरण म्हणजे आत्ममग्न योगी बागेतून जात असताना किंवा माळरानातून फिरत असताना बाह्य दृश्य दिसलं तरी ते त्याच्या हातात नाही. बुद्धीच्या कर्मात अंतःकरण हे विचार वृत्तींमध्ये असतं. केवळ मनाच्या कर्मात ते इच्छा कल्पनांच्या वृत्तीत असतं. केवळ शरीर कर्मामध्ये त्याला छोटा तरी तत्कालीन असा उद्देश असतो. पण केवळ इंद्रिय कर्मात या तीनही पैकी काहीही नसतं आणि चित्त हे आत्मस्थ असतं. त्यामुळे क्रमवारीत याला अंतिम स्थान दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या बाबतीत म्हटले की एखाद्या झपाटलेल्या माणसाच्या कानावर काही शब्द पडलं तरी त्याला त्याचं ज्ञान नसावं. तशा प्रकारे कर्माशी संबंधित असून स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधच नाही आणि अंतर्मग्न राहून इंद्रिय परस्पर कर्म करत आहे, अशी जी स्थिती असते ती ही स्थिती आहे. रामकृष्ण असेच एकदा ईश्वर मग्न स्थितीत बसले होते आणि एक जाणकार पंडित त्यांच्या कृती न्याहाळत होते. थोड्या वेळ गेल्यानंतर त्या पंडिताच्या मुखातून निघालं, अरे बापरे, एखाद्याला भूताने जसं पकडून ठेवावं तसं महाराजांना जगन्मातेने धरून ठेवलं आहे. म्हणजे ते त्यांचं जे अवलोकन करत होते रामकृष्ण परमहंसाचं, तेव्हा त्यांच्या लक्षात जे आलं ते अचानक त्यांच्या मुखातून बाहेर पडलं. ते हे होतं. म्हणजे बाह्यकृती इंद्रियांनी चालत असली तरी आंतरिक अवस्था मात्र पूर्णपणे ईश्वरनिष्ठ असते. अशी जी ही स्थिती आहे याला नैष्कर्म्य शांतरस ओसंडून वाहतो असं म्हणण्याचं कारण त्यांनी सांगितलंय ते म्हणजे
शब्दांमध्ये मांडणं केवळ अशक्य आहे, ती गुरूंनी मोठी स्फूर्ती देऊन प्रगट करवली. जणू शांत रसाला भरत आलं आणि ते बुद्धिरूपी पात्रातून ओसळपाने वाहू लागलं. आता प्रश्न येतो की रस जर शांत आहे, मग त्याला भरतं का यावं? याचं कारण हा चैतन्यमय शांत रस आहे. करायच्या उंची पाहून त्याला कळण्यास आलं आणि बोलण्याच्या अर्थ कर्मयोगाच्या धारणानुसार कर्म करणारा अर्थात फळाच्या आसक्तीचा उपभोग प्रवृत्तीचा त्याग करणारा आणि कर्म असं किती जरी म्हटलं तरी ते स्वरूप स्पष्ट होतो. तेव्हाच चित्ताला पडलेली अहम, मम आणि उपभोग प्रवृत्ती यांची ढिली होऊ लागते. म्हणून मग कर्मयोगाच्या धारणानुसार कर्म करणं आणि ध्यानयोग साधना करणं या दोन्हींमुळे साधक खऱ्या अर्थाने योगयुक्त होतो. योगयुक्त कसं आहे? मी आत्मस्वरूप आहे, कोणतं म्हणून तो कर्म कर्तृत्व तो भावनात्मक रीतीने अर्पण करणं हे अधिक सुलभ असतं. ब्रह्माणी आधाय कर्माणी या श्लोकात ब्रह्मार्पण करून वासनामय आकर्षणांनी भरलेल्या जगात पाण्यात राहून न भिजणाऱ्या पद्मपत्राप्रमाणे तो अलिप्त असतो हे सांगितलं आहे. योगयुक्त प्राप्त करून घेतो ती शाश्वत शांती होय. शांती नैष्ठिकीम हे झालंय त्याच्यातलं 4थ्या अध्यायात परमशांती म्हटलं आहे. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणादि गच्छति. आत्मज्ञानाच्या परिपूर्णतेच्या प्रवासामध्ये सांगितलेल्या शाश्वत शांतीचा चित्तात विकास होत असतो. ज्ञानस्थितीच्या आनंदात चित्त स्थिर असणं हे त्या शांतीचं स्वरूप असतं. स्वामी चिन्मय अतिशय सुंदर रीतीने व्यक्त केलं आहे की अशी शांती म्हणजे योगज्ञानी व्यक्तीच्या म्हणजे आत्मज्ञानाने प्राप्त झालेल्या परंतु परिपूर्ण संतुलित व्यक्तिमत्वाचा दरवळ असतो. इट इज द फ्रॅग्रन्स ऑफ अन इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी ऑफ द योगी असं त्यांनी म्हटलं आहे. शंकराचार्यांनी असं म्हटलंय की शांती मोक्ष संज्ञक आहे, म्हणजे ही मोक्षाची स्थिती आहे. अर्थात ही ज्ञानपूर्ण स्थिती होय. ती क्रमाक्रमाने प्राप्त होते. प्रथम कर्मयोगाने चित्तशुद्धी होते, मग त्यात ज्ञान ठरू लागतं. कर्म प्रकृतीच्या अंगाने होत आहे हे जाणून कर्म करीत असताना मी करता नाही हा भाव राहतो. त्यामुळे कर्मसन्यास साधतो आणि चित्त अखंड ज्ञाननिष्ठ होऊन राहतो. ज्ञान आणि शांती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जिथे ज्ञान तिथे शांती राहते. एकदा स्वामी विवेकानंद एकटेच रेल्वेने प्रवास करत होते. डब्यात 2 इंग्रज बसले होते. ते इंग्रजीमधून स्वामींच्या संन्याशी वेशाची आणि त्यांची अयोग्य शब्द वापरून चेष्टा करत होते. स्वामींच्या मुखावर कोणतीच प्रतिक्रिया उमटत नव्हती. ते शांत होते. त्यामुळे ते अशिक्षित भिकारी आहे असं ते इंग्रज समजत होते. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली आणि गार्ड डब्यात आला. तेव्हा स्वामींनी त्यांच्याशी अस्खलित इंग्रजी भाषेत संभाषण केलं आणि आवश्यक ती माहिती घेतली. ते ऐकून ते इंग्रज अक्षरशः ओशाळले. गार्ड गेल्यावर त्यांनी स्वामींची क्षमा मागितली आणि विचारलं की त्यांनी त्यांच्या अयोग्य भाषणावर काहीच प्रतिक्रिया कशी काय दिली नाही. तेव्हा स्वामी म्हणाले
ते तुमचं बोलणं मी स्वतःला लावूनच घेतलं नाही, त्यामुळे मला त्याचा काही त्रास झाला नाही आणि त्यावर मी काही टीका टिप्पणी केलं नाही. या श्लोकात वर्णन केलेलं नैष्ठिक हे शांतीचे स्वामी विवेकानंद हे जिवंत उदाहरण होते. त्याचं मुख्य कारण त्यांची विचारशक्ती हे नव्हतं, तर ते कारण होतं त्यांचा आत्मयोग. मी विवेकानंद एवढ्या मोठ्या क्षमतेचा विद्वान योगी, यामुळे मला जगाने मोठेपणाच दिला पाहिजे, ही अपेक्षांची हाकाटी स्वामींच्या अंतःकरणात नव्हती. ते आत्मस्थितीत राहून देहाने प्रवास करत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात त्यांचे अहम आत्मस्वरूपी विश्राम पावले होते, म्हणून ते बोल त्यांनी स्वतःला लावूनच घेतले नाही. आत्मस्वरूपावर चित्त ठेवण्याचा प्रयत्न साधलेला योगयुक्त होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगयुक्त म्हणजे आत्मयोगयुक्त. अशा योग्याच्या घरात आपणहून शिरून शांती त्याला वरते, म्हणजेच माळ घालते आणि मी आता तुझीच होऊन राहून असं म्हणते. येरू म्हणजे दुसरा असा आत्मयोग युक्त नसलेला आणि कर्मफळ न सोडलेला, फळभोग्याच्या खुंट्याला अभिलाषेच्या दोरखंडाने जखडून ठेवला जातो, एखाद्या गुरासारखा ज्याची या अभिलाषेच्या दोरखंडाची गाठ सुटलेली असते. रामकृष्णांनी एका साधकाला बाजारातून काही वस्तू आणायला सांगितलं. तो घेऊन आला. रामकृष्णांनी विचारलं, भाव केलास का रे त्याचा? की त्याच किमतीत घेऊन आलास? असं करायचं नसतं, भाव करावा बरं का. कस्तुरी म्हणजे काही सूट ती असली तर तीही घ्यावी. आणि हे कोण सांगत होतं बघा? जे पूर्ण संन्यस्त वृत्तीचे रामकृष्ण होते ते सांगत होते. कारण कशासाठी? की अव्यवहारीपणा असू नये माणसाच्या मनात, म्हणून काम केल्यावर पगार सोडायला गीता सांगत नाही, किंवा कोणताही संत असला काही अव्यवहारीपणा शिकवत नाही, याचं हे उदाहरण आहे. तिसरं, सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. सर्व ही कर्मे मने त्यजुनिया सुखे संयमी राही नवद्वारयुत शरीरात ह्या करी न करवी काही. सर्व कर्मांचा मनापासून संन्यास करून, याचा अर्थ सर्व कर्मांच्या कर्तृत्वाचा भाव मनातून नाहीसा झाला आहे, अशा स्थितीत असलेला जो तो आत्मज्ञानी व्यक्तीचा मी आत्मरूप असतो, आत्मा तत्वरूप असतो आणि कोणतीही इच्छा धरणं कर्म करणं हे काहीही तो करत नाही. कर्मामागचा कर्तृत्व भाव जाणं हा आत्मज्ञानाचा परिणाम आहे. आत्मज्ञानी जाणतो की कर्म प्रकृतीकडून होत असतो. आत्मज्ञानाची स्थिती प्राप्त होईपर्यंत वैचारिक किंवा भावनिक प्रकारे कर्तृत्व स्वतःकडे न घेणारा जो योगी एका बाजूला आत्मचिंतन ध्यान हेही करत असतो आणि त्यातून आत्मस्वरूपाच्या जाणीवेवर त्याचं चित्त अधिक अधिक राहू लागतं. त्यातून कर्तृत्व भाव मनावर न येणं हे विनाप्रयासच होऊ लागतं. जो थोडाफार कर्तृत्व भाव येतो तो जगन्मातेला म्हणा की ईश्वराला म्हणा अर्पण करून योग, ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख समन्वय साधत कर्मयोगी ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करतो. ज्याचे अंतःकरण वश केलेले आहे म्हणजे स्वाधीन ठेवला आहे, तो वशी मनावर कर्तृत्व भान किंवा उपभोग वृत्ती उठू नये अशी शिकवण त्याने मनाला दिलेली असते. आत्मज्ञानाला योग्य अशी मनाची ठेवण घडवलेली असते. कर्म अर्पण करण्याची सवय लावलेली असते. एकूण त्यामुळे आपोआपच या अशांत करणाऱ्या गोष्टींच्या वृत्ती मनावर न उठता तो सुखाने ज्ञानमय शांतीत राहतो. नवद्वारे पुरे देही. एखाद्याला मी या घरात राहतो असं वाटत असतं, तसा प्रगत योगी मी या देहात राहतो असं समजतो. शरीराची 9 छिद्रे म्हणजे 9 द्वार, त्यामधून विविध गोष्टी आत बाहेर जात येत असतात. घरातल्या वस्तू जरी आपल्या असल्या तरी त्या म्हणजे आपण नाही ना, त्यापासून मी स्वतंत्र आहे असे घरात राहणारी व्यक्ती समजून असते. तसा हा योगी जो असतो, हा देहरूपी घरातल्या गोष्टी माझ्या असल्या तरी त्या म्हणजे मी नाही असं समजून असतो.
प्रत्येकच माणूस शरीराच्या प्रत्येक गोष्टीला माझं असं समजतो. जसे हात पाय माझे, डोळे माझे किंवा मन माझं, बुद्धी माझी, असं कोणीच म्हणत नाही. पण मनबुद्धी जे संस्कार असतात त्यानुसार माझं एक व्यक्तिमत्व असतं, माझं नाव असतं, माझं रूप असतं. या सर्व संस्कारयुक्त अंतःकरणातलं माझं व्यक्तिमत्व आणि शरीर सगळं मिळून मी आहे असं माणसाला वाटत असतं. दहा द्वारांच्या पिंजऱ्यात राहिला आहे जीव पक्षी, तो राहिला तरच आश्चर्य, गेला तर अचंबा वाटण्याचं काही कारण नाही. हे 10वं द्वार म्हणजे मस्तकाच्या अगदी वर साधारण मध्यात असलेले एक सूक्ष्म छिद्र, ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हटलं जातं. कठोपनिषदात या 10 द्वारांमध्ये नाभी हेही एक द्वार धरून 11 द्वार त्यांनी सांगितले आहेत. रामकृष्ण म्हणत असत की नारळातलं पाणी सुकलं की आतलं खोबरं बाहेरच्या करवंटीपासून सुट होऊन जातं आणि मग आत कसं खडखड खडखड वाजतं. तसं देहात असून देहापासून स्वतंत्र अस्तित्व जाणवत असलेला योगी असतो. थोडं जरी पाणी असेल तो खोबरं करवंटीला चिकटूनच राहतं. तशी शरीराच्या उपभोगाची आसक्ती असली तर ही स्वतंत्रता योग्याला पूर्णपणे जाणवत नाही. मला वाटतं इथे थांबते, कारण सुचेता त्यांना काही सांगायचं आहे ना. किती राहिलं ताई? आहे एक एक पान आहे अजून. हा, वाचून घ्या. बरोबर. हा. गीता सांगते की ज्ञानी सत्पुरुष कार्य करीत नाहीत, त्यांच्याद्वारे कार्य होतं. ते ज्या स्थितीत असतात तिला म्हणतात अकर्तृत्व आत्मबोध, म्हणजे ईश्वराशी चित्त तादात्म्य पावलेला आहे. अशा स्थितीत त्याच्याकडून सहजपणे कर्म होतं. आता खरं हे आकलन करायला अवघड आहे. विनोबांनी या अध्यायातल्या विषयाबद्दल म्हटलं आहे की माणसाने आजवर ज्या काही उड्या मारल्या असतील त्यात संन्यास ही सर्वात उंच उडी समजावी. उदंड कर्तृत्व करून त्याचा लेशही स्वतःला लावून न घेणं ही कल्पनेतही येणं अवघड आहे बरं का. प्रत्यक्षात तर अशक्य प्रायच वाटतं. माणसं ओढून ताणून माझं काही नाही म्हणत असतात, पण ते मुळापासून जाणं ही ते व्यक्ती देवाशी पूर्णपणे एकरूप झालेली असेल तरच पूर्णपणे शक्य होऊ शकतं. योग ज्ञान मार्गी व्यक्तीचा देव म्हणजे आत्मस्वरूप. फलासक्त असलेल्या व्यक्तीप्रमाणेच, परंतु फलासक्त न होता तो कर्म करतो, तो चांगला कर्म करतो हे लोकांना दिसतं. फलासक्ती सोडणं हे आंतरिक असतं. त्याचा परिणाम मात्र जग अनुभवतो, त्याची प्रसन्नता इतरांना सुखावून जाते. कर्म करतो पण काही करत नाही हे लोकव्यवहार आणि अंतस्थिती यांना धरून असतं. ज्ञानी व्यक्तीचं एक वैशिष्ट्य कधी कधी प्रसंगाप्रसंगातून पाहायला मिळतं, ते म्हणजे इतरांपेक्षा कितीतरी अधिक कर्म करून ती व्यक्ती थकत नाही. याचं कारण मनबुद्धीच्या विकारांमध्ये भटकण्यात काय मिळालं, ते कसं सांभाळलं जाईल, उद्याचं काय, हे सर्व विचार अपेक्षा यांच्यात तिच्या मानसिक शक्तीचा अपव्ययच होतच नाही. उलट आत्मस्वरूपाशी चैतन्याशी स्पर्श करून राहिलेल्या चित्ताला नित्य व्यवहार परिजात नसलेली एक ईश्वरी शक्ती प्राप्त होते. हेच ते वेगळेपण. गुरुदेव रानडे इतकं कमी अन्न ग्रहण करायचे की जवळजवळ काहीच नाही म्हटलं तरी चालेल. एकदा कोणीतरी त्यांना विचारलं, ते म्हणाले, देर आर सोर्सेस ऑफ एनर्जी अदर दॅन फूड, आय कॅन टॅप देम. आपण फार चिंतन करू नये, पण देवाचा पदर धरून राहावं, यातून बरंच काही मिळतं. ज्ञानी भक्ताचा तर देवच प्रेमात पडलेला असतो, तो त्याला किती अन काय देत असेल हे त्या मार्गावरून जाणाऱ्यालाच अनुभवाला येईल. त्या मार्गाचा केवळ विचार करणाऱ्याला कितीही कल्पना केल्या तरी समजणार नाही. ज्ञानी व्यक्तीच्या कर्मसन्यासाबद्दल तो काही करत नाही आणि करवीत पण नाही. अशा अनासक्त पण कर्मयोग स्थितीत नवद्वारपुरीचा स्वानंद योगी कसा असतो हे सर्व विचारांनी जितकं समजेल तितकं समजेल. अधिक स्पष्टीकरणासाठी देवाचाच आधार घ्यावा लागेल. तोच गीतेने घेतला आहे आणि पुढील श्लोकात देव जगात जसा राहतो तसा ज्ञानी देहात राहतो. ते कसं ते सांगितलंय पुढच्या 14व्या याच्यात. आपण इथे थांबूया. अरे तरुण बोलते, अरे जाओ जाने दो, ते ब्रश करके आ जाओ. घ्या सुचिता ते. अच्छा, झालं. हो हो. बरं.
थोडस हलकं. 14 हम्म. 14-15 पण ताई पूर्ण होणार असेल तर म्हणजे आपण एकसंध राहील ना की 15 पर्यंतच कम्प्लीट होऊन जाईल ना, थोडं 5-10 मिनिटं एक्सटेंड होणार असेल तर एरवी होतच ना. सुचित्ता त्यांना काय सांगायचं आपण त्यांना ते देऊया वेळ थोडा आज. नाही नाही, मी एक गोष्ट सांगणार आहे ताई. हरकत नाही ना तुमचं मग कम्प्लीट घेऊ. होऊ द्या ना, तुमचं पूर्ण कम्प्लीट होऊ द्या. पण मग वेळ नाही दो होणार जास्त का बघा. की थोडस चालेल ना ताई, 10-15 मिनिटं असंही रोज होतं ना, 4:15 पर्यंत गेलं तरी चालेल. चालतं 2च तर चालतं. अच्छा. श्लोक राहिले ना, हो हो हो. हा हा. म्हणजे एका ह्याच्यात होईल ना, लक्षात ठेवायलाही सोपं पडतं बरं की बरं. तेवढा पार्ट हा कव्हर झाला. ठीक आहे, घेते घेते. न कर्तृ न कर्तृत्वन्न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. जगत प्रभू रचिनच लोकांची कर्मे नच कर्तृत्व कर्मफलाची जोडही न रची वर्ते माया तत्व. 15वं पण त्यातच येतोय. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतै ज्ञानन्तेन मुह्यन्ति जन्तवः. गीतेच्या या श्लोकातून विधानातून निर्माण होतात ते फार मोठे प्रश्न, पण ते पाहण्यापूर्वी श्लोक काय सांगतात ते आपण बघू आधी. कर्तृत्वाला देव देत नाही. कोणतीही चांगली वाईट साधी विशेष लहान मोठी गोष्ट करण्याचा भाव म्हणजे कर्तृत्व भाव माणसात सहजच असतो. मी करीन, मी करतो आहे, मी केलं असं वाटणं हा कर्तृत्व भाव किंवा त्या कर्तृत्वाची प्रेरणा परमात्मा देत नाही. दिव्याच्या प्रकाशात माणूस जे काही करतो ते करण्याची प्रेरणा त्याला दिवा देत नसतो. तसा तत्वस्वरूप परमात्मा आहे. मग हे कर्तृत्व कुठून उद्भवतं? तर स्वभाव म्हणजे प्रकृतीतून. माणसाची स्वतःची प्रकृती म्हणजे त्याचं शरीर आणि विशिष्ट संस्कारांनी युक्त असलेलं त्याचं अंतःकरण, ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांनी युक्त असतं. आणि त्याची आतली प्रकृती म्हणजे अंतःकरण आणि बाह्य प्रकृती म्हणजे परिस्थिती. त्यानुसार कर्म करण्याचं स्फुरण त्याला होतं. निसर्ग सौंदर्य पाहून एखाद्याच्या अंतःकरणात चित्रकलेचा संस्कार असतील तर त्याला चित्र काढण्याचं स्फुरण होईल. एखादं जर गायन करणारा असेल तर त्याला गावंसं वाटेल. एखाद्याला काव्य स्फुरेल. स्वभाव वस्तू प्रवर्तते. मग कर्मही देव करून घेत नाही. तर म्हणजे काय? तर मनात उद्भवलेल्या इच्छेनुसार, भावानुसार कर्म कसं करता येईल हे कोण ठरवतं? तर बुद्धी ठरवते. चित्त ती प्रक्रिया धरून ठेवते आणि अहंकार म्हणजे मी, स्फुरण, तो म्हणतो मी करेन, असं करेन. मग मतीत ठरलेलं कृतीत आणण्यासाठी धृती धरून ते शरीराच्या साह्याने केलं जातं. तेही परमात्मा करून घेत नाही. शरीर प्रकृती, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि प्रकृतीची बाह्य उपकरणं यासह त्या अंतःकरणातल्या संस्कारानुरूप विकसित झालेल्या कौशल्यानुरूप ते कर्म केलं जातं. प्रकृती ते कर्म प्रवर्तित करते. चांगल्या कर्मातून पुण्य आणि वाईट कर्मातून पाप निपजतं. त्याची चांगली वाईट फळं कर्त्याला मिळतात. म्हणजे त्यानुसार त्याची परिस्थिती निर्माण होते. याला कर्मविपाक असं म्हटलंय. ते सर्व प्रकृतीच्या नियमांनुसार होतं. परमात्मा हे घडवून आणत नाही. कुणाचं पुण्य तो घेत नाही आणि त्याच्या बदल्यात त्याला चांगलं काही देण्याची व्यवस्थाही तो करत नाही. वाईटाबद्दल शिक्षाही तो करत नाही. माणूस देवाला पाप अर्पण करून त्याच्या फळापासून सुटायला पाहतो किंवा पुण्य अर्पण करून त्या बदल्यात काहीतरी ऐहिक गोष्टी मिळवायला पाहतो. पण देव तर काहीच स्वीकारत नाही आणि त्याच्या बदल्यात काही देतही नाही. मग प्रश्न कुठे आहे? तर हे सगळं भक्त म्हणवणाऱ्या देवांकडून असणाऱ्या अपेक्षांचं भंग करणार आहे. देव आपला कशासाठी म्हणायचा? तो जर आम्हाला सांभाळणार नसेल, आमच्या चुका पोटात घालणार नसेल, आमचं पाप पुण्य विशेषतः पाप घेणार नसेल तर त्याला पतित पावन का म्हणायचं? शिवाय आम्हाला साधू संतांनी शिकवलंय की कर्तेपणा देवाला अर्पण करा. जे काही कर्म कराल ते द्याला त्याला द्या आणि त्याचं फळ देवाला अर्पण करा. देवाच्या प्राप्तीसाठी आम्ही उपासनेचं कर्म करतो.
सगळं काही देवाने करून घेतलं असं म्हणतो. मग या सर्व गोष्टींना काही अर्थ आहे का? सगळं काही प्रकृतीच्या नियमांनुसार तिच्या शिस्तीत चालणार असेल तर देवाचा आधार म्हणून आम्ही जो घेतो ते पोकळच म्हणायला पाहिजे. भक्तांसाठी शिस्तीत सवलत द्यायला नको का? मॅनेजरवर सर्व कारभार सोडून फॅक्टरीकडे न येणाऱ्या मालकाप्रमाणे देव वागतो का? आमचे अर्ज त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीत का? संत सर्व प्रश्नांची उत्तर आहेत बघा. संत जेव्हा कर्तृत्व देवाला द्यायला सांगतात तेव्हा माणसाने मी केलं याचा पहिल्यांदा अहंकार सोडून द्यायचा आहे. ही त्यांची त्या पाठची भूमिका आहे. करता राम असावे अंतर्यामी. माणसाला देव म्हणजे कोण हे अनुभवाने माहित नसतं. प्रकृतीची कार्यपद्धती, कोणत्या कर्माचं काय फळ, ते केव्हा आणि कसं दिलं जातं, म्हणजे कर्म विपाकाची प्रक्रिया पद्धत काय, हे सर्वच अनाकलनीय आहे. ही प्रकृती म्हणजे परमेश्वराची शक्ती. समर्थांनी तर मूळ प्रकृती हाच ईश्वर आहे असं दासबोधात म्हणून सांगितलंय. माणूस जेव्हा देव म्हणतो तेव्हा तो त्याला आपल्यापासून वेगळा, सर्व शक्तिमान, आपला सुहृद सांभाळणारा, प्रसंगी शिक्षा देणारा असं समजत असतो. तो त्याच्या भावना किंवा विचारवृत्तींचा व्यापार असतो. तो सर्व व्यापार प्रकृतीशी आणि ईश्वरी शक्तीशी संबंधित असतो. रामकृष्ण या प्रकृतीला जगन्माता म्हणतात. परमात्मा निराकार, सर्वव्यापी, अविनाशी तत्व आहे. प्रकृती त्याला नामरूप देऊन साकार रूप धारण करते आणि त्यामागचं परमतत्व एकच असलं तरी विविध रूप आणि त्यांना धरून भक्तीचा व्यवहार प्रकृतीतच घडत असतो. जे काही अर्पण होतं, स्वीकारलं जातं, प्रतिसाद दिला जातो, ते सर्व प्रकृतीतच प्रकृतीच्या योगाने होतं आणि हे सर्व अंतःकरणाच्या पातळीवर होतं, कारण अंतःकरण हे प्रकृतीतच येतं. मी करता नाही असं आपण का म्हणतो? याचं कारण असं म्हणायचं संस्कार आमच्यावर झालेला असतो. मी हे स्फुरण शरीराशी जोडलेलं असतं. खरा मी आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप म्हणजे मी ईश्वरच, ईश्वर तत्व. हा मी वस्तुतः करता नाही, हा तत्व स्वरूप आहे. मी करता नाही, फळभोगता नाही, हा भाव आपल्या आत्मस्वरूपाशी सुसंगत आहे. तसं भावनेने म्हणण्याने किंवा तसा विचार करण्याने अंतःकरण आत्मभाव धारण करायला अनुकूल होत जातो, समर्थ होत जातो. सॉरी. मीच कर्माचा करता असं म्हणणं हे मायेच्या प्रांतातलं आहे. आपलं आत्मस्वरूप जाणलेलं नसणाऱ्यानेच मी करता नाही, ईश्वरच करता हे म्हणणं ही मायेच्याच राज्यात येतं. फरक एवढाच की एक अविद्यामयी माया आणि दुसरी विद्यामयी माया आहे. रामकृष्ण म्हणत असत की अविद्या मायेने माणूस संसारात फिरत राहतो. विद्या मायेचा हात धरून ईश्वरापर्यंत पोहोचता येतो. चांगल्या कर्माने, उपासना कर्माने पुण्य मिळतं, म्हणजे चित्तातला सत्वांश वाढतो. पुण्याची गणना कोण करी, याचा अर्थ पुण्याची मोजणी करू नका, देवाचंच अनुसंधान करा. सात्विक कर्म करून ते ईश्वरार्पण केल्याने त्याचा जो सात्विक अहंकार असतो तो निर्माण होत नाही. तत्वस्वरूप ईश्वर ते पुण्य घेत नाही, ते प्रकृतीलाच मिळतं आणि त्याचं फळ म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं. तत्वात बदल होत नाही, पण प्रकृतीत बदल होतो. ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव अधिकाधिक स्पष्ट होत जाते. अस्तित्वाची जाणीव हा आत्मरूपाने सर्वांमध्ये असलेला ईश्वराचा प्रकाश आहे आणि या प्रकाशानेच मन आणि बुद्धी दोन्हीही प्रकाशत. याच प्रकाशात शरीर, इंद्रिय, विषय, जग यांचं ज्ञान होतं आणि याच जाणीवेच्या प्रकाशात आत्मस्वरूपही पाहता येतं. अवधान जगाकडे का अंतरात्म्याकडे यावर कशाचं ज्ञान होणार हे अवलंबून असतं. आत्मस्वरूपावर अवधान जोवर आहे तोवर मी हा शरीर आणि अंतःकरण यांच्याशी जोडलेला राहतो. आत्मज्ञानावर अज्ञानाचं म्हणजे प्रकृतीचं आवरण आलं की मी करतो, मी भोगतो, मी अर्पण करतो, माझं पुण्य, माझं पाप, देव घेईल, देव घेईल, या सर्व भावांमध्ये हा माणूस मोहित होत राहतो. देव कोण, मी कोण, परस्परांचा संबंध काय, याबाबत मात्र तेव्हा मग संदिग्धताच राहते.
देवाला भावनेने अर्पण करण्यामुळे पाप पुण्यापासून अंतःकरणाची तात्पुरता सुटका होते. पुन्हा त्या गोष्टी मनावर येतात. पुन्हा अर्पण केलं जातं. हे चालूच राहतं. सत्यापासून दूर जाणं हेच पाप आणि सत्याला सुसंगत अंतःकरणात ठेवणं, तसाच कृती करणं हे पुण्य. करून टाक अर्पण आणि देणं सोडून मागचं सगळं हे योग्यच आहे, पण ते खरं तेव्हाच होईल जेव्हा वर्तमानात योग्य कृती व चिंतनासह चित्त चैतन्याशी जोडलेलं राहील. खरं तर नवद्वारांच्या या शरीररूपी पुरात ज्ञान स्वरूप स्थिती देही अलिप्त काही न करता वा करविता सुखमय शांतीत कसा राहतो हे विशद करताना विश्वात परमात्मा जसा तसा आता देहात देही या दृष्टांताने या 2 श्लोकांमधून सांगितलं गेलं आहे. विश्वात परमात्मा जसा कर्माबाबत आणि त्यातून उद्भवणाऱ्या पाप पुण्यांबाबत अलिप्त तत्वस्वरूप आहे, तसाच अंतःकरणात उद्भवणाऱ्या गोष्टींपासून तत्वस्वरूपी असणारा देही असतो. त्या अवस्थेत येण्यापूर्वी चित्तावर उठणाऱ्या वृत्तीचं पूर्ण नियंत्रण करणारा, चित्त वश करून ज्ञानावस्थेत ठेवणारा तो वशी असतो. मी करता, फळभोगता या भूमिका मनापासून सोडून देऊन तो आत्मसुखात राहत असतो. हे सांगता सांगतात परमात्म्याबद्दलच्या अज्ञानजन्य कल्पनांचा या श्लोकातून निराश केला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाप पुण्ये अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठेके येरी गोठी कायसी. म्हणजे परमात्मा पाप पुण्य अशेष म्हणजे संपूर्ण सगळेच्या सगळे जवळ असतानाही पाहत नाही आणि त्यांचा साक्षीही होऊन उभा राहत नाही. इतर गोष्टच काय बोलावी की पाप पुण्य घेतो वगैरे. स्वतः निराकार असूनही देहाच्या आकाराने सगुण साकार होऊन क्रीडा करतो, पण त्या दादुलियाचे म्हणजे समर्थ प्रभूचे अमूर्तपण जात नाही, मलिन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे उधळिता माती रवी कळा न मळे, तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. पण ज्ञानाने अज्ञान गेल्यावर परमात्म स्वरूपाचा बोध कसा होतो हे यानंतरच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. जय श्रीकृष्ण. घ्या सुचिता ते घ्यायचं का उद्या घ्यायचं? घेऊन घ्या ना, छोटा आहे म्हणता ना, घ्या ना, काय हरकत आहे. घेऊ का? वेळ आहे तेवढा? एक चार घ्या सहज वाजून घ्या ताई. 4च मिनिटं झाली आहे. हा हो एक घ्या ना ताई, नाही नाही चालेल. एक अशी सहजच गोष्ट आहे. आपल्या सांगा. रोजच्या नित्य व्यवहारामधली सासूसुनेची गोष्ट आहे खरं सांगायचं झालं तर. आणि आपल्या सासूसुनेच्या रिलेशनमध्ये कसं होतं ह्या अध्यायानुसार ते थोडक्यामध्ये नेटवरून बघितलेली गोष्ट आहे ही. तर थोडक्यात प्रयत्न करते सांगायचा. सासू सुनेच्या नात्यातून कर्मयोग आणि अंतर्मनाचा प्रवास. मुंबईतील एका जुन्या पण संस्कारी कुटुंबात वसुधाताई राहत होत्या. त्यांचा मुलगा रोहन IT कंपनीत काम करत होता आणि सून आदिती बँकेत अधिकारी होती. आदिती शिक्षित, समंजस आणि कष्टाळू होती. पण घरात आल्यापासून ती सतत एका अदृश्य परीक्षेत जगत होती. वसुधाताईंना मनातून वाटायचे, मी या घरासाठी आयुष्य घातलं, आता माझं स्थान कमी होत चाललं आहे. आणि आदितीच्या मनात रोज एकच वेदना उठायची, मी कितीही प्रयत्न केले तरी मला स्वीकारलं जात नाही. दोघींच्या नात्यात मोठे भांडण नव्हते, पण बोलण्यात टोमणे, शांत अबोले, नकळत तुलना आणि आतल्या आत साचणारे दुःख यांनी घरातील वातावरण जड झाले होते. मी इतकं करते तरी. आता बघा, एक एक श्लोक कसा कसा उलगडत जातो त्याचं उदाहरण आहे. हळूहळू मी सांगते, प्रत्येक श्लोक कुठं कुठे आले तो पण सांगते.
एका रविवारी सकाळी आदिती स्वयंपाकघरात तिने नाश्ता केला, डबा तयार केला, सगळ्यांसाठी चहा ठेवला. वसुधाताईंनी फक्त एवढंच म्हटलं, आमच्या काळात पोळ्या अजून मऊ व्हायच्या. आदिती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं, माझ्यातलं काहीच यांना दिसत नाही. त्या दिवशी ती संध्याकाळी गच्चीत शांत बसली होती. तेवढ्यात शेजारच्या देवधर काकू आल्या. त्या आध्यात्मिक अभ्यास करत असत. त्यांनी विचारलं, काय ग, मन एवढं थकल्यासारखं का दिसतंय? आदिती नकळत बोलून गेली, काकू, कामाचा त्रास नाही, पण सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं. काकू शांत हसल्या. त्या म्हणाल्या, मग तू सेवा करते आहेस की मान्यता मागते आहे? हा प्रश्न आदितीच्या मनात खोल उतरला. बघा आता 11वा श्लोक जो आहे त्यावर हे म्हणजे अवलंबून आहे, कर्म आत्मशुद्धीसाठी म्हणून. तर दुसऱ्या दिवशी काकूंनी तिला गीतेतील हा श्लोक समजावला, 11वा श्लोक. त्या म्हणाल्या, बाळा, काम सगळेच करतात, पण योगी काम करतो मन निर्मळ करण्यासाठी. आदिती विचारात पडली. ती आतापर्यंत कौतुक, स्वीकार, प्रेम मिळवण्यासाठी झिजत होती. म्हणून काम पूजा न करता ओझं बनलं होतं. आता बघा, ही झाली आदितीची. हे आता तिच्या सासूबाईंचं काय होतं ते. त्या रात्री देवधर काकूंनी वसुधाताईंशीही बोलणं केलं. वसुधाताई हळू आवाजात म्हणाल्या, मला फक्त एवढंच वाटतं, आता घरात माझी गरज उरली नाही. काकूंना समजलं, कठोर शब्दांच्या मागे उपेक्षेची भीती दडलेली आहे. आता 12वा श्लोक काय सांगतो बघा. काकूंनी दोघींना एकत्र बसवलं. त्या म्हणाल्या, तुम्ही दोघीही प्रेम शोधत आहात, पण प्रेम मागितलं की दुःख होतं, दिलं की शांती मिळते. वसुधाताईंनी प्रथमच आदितीकडे नीट पाहिलं. त्यांना जाणवलं, ही मुलगी दिवसभर धावत असते आणि मी फक्त चुका पाहते. घरात काही दिवसांनी पुन्हा एक प्रसंग झाला. आदिती ऑफिसमधून थकून आली होती. वसुधाताई म्हणाल्या, घराकडेही थोडं लक्ष द्यायला हवं. पूर्वी असतं तर आदिती लगेच दुखावली असती, पण त्या दिवशी ती शांत राहिली, कारण तिला देवधर काकूंचे शब्द आठवले, प्रत्येक प्रतिक्रिया अहंकारातून येते. म्हणून तिने शांत आणि अबोला हे धरण्याचं अवलंबन केलं. आता कुठे नियंत्रण सोडायचं आणि कुठे काय? हळूहळू वसुधाताईंनाही जाणवू लागलं, मी सतत प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने व्हावी असा आग्रह धरते. त्यांनी पहिल्यांदाच आदितीला स्वतःच्या पद्धतीने काम करू दिलं. त्या दिवशी घरात वाद झाला नाही. आता अज्ञानाचा पडदा कसा दूर होतो, पुढचा श्लोक आहे. एक दिवस देवधर काकूंनी दोघींना विचारलं, तुम्ही एकमेकींकडे खरंच पाहिलं आहे का? दोघी गप्प, कारण वसुधाताई सून पाहत होत्या, आदिती सासू पाहत होत्या, पण व्यक्ती दिसतच नव्हते. दोघींनाही व्यक्ती हे दिसत नव्हते. त्या रात्री वसुधाताईंना झोप लागली नाही. त्यांना आठवलं, स्वतः जेव्हा नवीन सून म्हणून आल्या होत्या तेव्हा ही भीती, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, पहिल्यांदाच त्यांना आदितीचं मन समजलं. आणि आदितीलाही जाणवलं, सासूबाई कठोर नाहीत, त्या फक्त एकट्या पडल्या आहेत. आता हे कुठेतरी बदलायला हवं. हळूहळू टोमणे कमी झाले, बोलण्यात मृदुता आली, अपेक्षांपेक्षा समजूत वाढली. एक दिवस आदितीने सहज वसुधाताईंच्या जवळ बसून विचारलं, आई, तुमच्या काळात तुम्हाला सगळं कसं जमत होतं? आई हा शब्द ऐकून वसुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं, कारण नातं बदललं नव्हतं, पण अहंकार मऊ झाला होता. त्यानंतर देवधर काकूंनी त्यांना समजावलं, समत्व म्हणजे भावना संपवणे नाही, प्रतिक्रिया शांत होणे. खरे सुख बाहेरच्या कौतुकात नाही, अंतर्मनाच्या शांततेत आहे. राग जिंकणारा माणूसच खरा सुखी असतो. सेवा म्हणजे दुसऱ्याला बदलणे नाही, समजून घेणे आहे. आणि परमेश्वर म्हणजे घरातील प्रेम, संयम आणि समर्पणात प्रगट होणारी शांतता. काही महिन्यांनी तेच घर पूर्ण बदललं.
काम तेच होतं, लोक तेच होते, जबाबदाऱ्या तशाच होत्या, पण मी कमी झालं, आपण वाढलं. आणि एक दिवस वसुधाताईंनी आदितीचा हात हातात घेतला आणि हळूच म्हटलं, सून म्हणून आलीस, पण माझं अपूर्ण मातृत्व पूर्ण करून गेलीस. आदिती रडू लागली, कारण तिला समजलं, गीता संसार सोडायला शिकवत नाही, ती अहंकार सोडायला शिकवते. असा हे 11 ते 15 म्हणजे पूर्ण अध्यायाचा थोडक्यात आपल्या जीवनामधला एक छोट्या गोष्ट रूपाने नेटवर मला सापडलं, म्हणून मी मुद्दामून सांगितलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सासू सुनेचं नातं आहे आणि आपण कुठे कमी पडतो एकमेकांना समजून घेण्यासाठी, म्हणून हे छोटीशी गोष्ट. खरंच खूप छान आहे. अशा देवधर काकू सगळ्यांना सापडव. बरोबर बरोबर आहे. खूपच सुंदर सुचिताताई. आणि तुम्ही पद्माताई आधी नवीन नवीन सासू होणार आहेत पद्माताई, म्हणून त्यांना अर्पण. अच्छा अच्छा. पण नाही मग आज आम्ही आम्ही देवधर काकू म्हणूनच काम करतो बरं. हो, म्हणजे नक्कीच नक्कीच समोर ताई. आम्हाला देवधर काकू म्हणूनच वागावं लागतं. वयाच्या मानाने भरपूर अनुभव देवधर आलेला असतो. काका म्हणजे गुरुच्या रूपात आले हो सुचिताताई. काय जसं गुरुचा उपदेश झाल्यावर शिष्य सुधारतो, देवधर काकू एक गुरुच्या रूपात आहे. अगदी अगदी असंच असतं की कुठे ना कुठेतरी आपल्याला कोणीतरी गुरु भेटत असतो, तसंच असतं हो. पूर्णपणे. हम्म. आणि खूपच सुंदर. यापे-